मला तुला आवडते. मला पण तो आवडतो. मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SY क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण अजून एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. तर मित्रांनो, आज आपण जे काही ते मटेरियल यूज केलेलं आहे या सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता. तसंच आपण जे काही अलाइड मोशन ॲपचे बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिलेले आहेत हे तुम्हाला फ्रीमध्ये मिळून जातील. डायरेक्टली अलाइड मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करू शकता. तर आपण जो काय अलाइड मोशन ॲप यूज केलेला आहे याची लिंक टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये मिळून जाईल, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. तर आता मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अशा प्रकारे इथं अलाइड मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. नंतर सिम्पली आपल्याला प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर तुम्ही जे काय बीट मार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट केलेले आहेत तुम्हाला इथं बघायला मिळतील. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बीट मार्क ओपन करून घ्यायचा आहे. इथं आपल्याला सॉन्ग आणि बीट्स जे काय ते अशा प्रकारे इथे बघायला मिळणार आहेत. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, सुरुवातीला यायचं आहे. इथे येऊन सिम्पली आपल्याला खाली इथे प्लस चिन्हावर क्लिक करायचं आहे. नंतर मीडियाच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला मटेरियलची फाईल इथूनही ओपन करून घ्यायचं आहे. तर आपण सिम्पली हे डेमोसाठी इथे इमेज यूज करणार आहे. तर तुम्ही या जागी कोणतंही तुमचं इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता. आपण सिम्पली इथे हे इमेज ॲड करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला अशा प्रकारे तो इमेज खाली ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तुमचा जो डेमो व्हिडिओ बघितला असला आपल्याला तो वरती एक क्लिप ॲडजस्ट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथे हे इमेज इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. नंतर याची लेंथ आपल्याला सिम्पली 14.04 सेकंदाचा जो आपला पहिला बीट आहे इथं येऊन सिम्पली या ऑप्शनला क्लिक करायचं आणि इथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. तर बघू शकता की आपली इथे लेंथ वाढून झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा सुरुवातीला यायचं आहे. प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडिया ओपन करून घ्यायचं आहे. तर आपण जो काय तुम्हाला स्पेशल क्लिप दिलेलं आहे ते सिम्पली तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मटेरियलच्या फाईलमध्ये मिळून जाईल. तर सिम्पली आपल्याला त्या इमेजला क्लिक करून इथं आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. नंतर 2 नंबर रोटेशनच्या ऑप्शनला क्लिक करून अशा प्रकारे इथं -90 डिग्री आहे, तिथं 0 डिग्री पण आपल्याला इथं रोटेशन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथं आपल्याला रोटेशन करून घेतल्यानंतर 0वरती येऊन आपल्याला ही इमेज आपल्याला सरळ झालेली दिसून येईल. आता आपल्याला इथून बॅक निघून यायचं आहे. आता आपल्याला पुन्हा त्या लेअरला टच करून काय करायचं आहे, 3 डॉटला वरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटला क्लिक करून आपल्याला फिट टू कंपोजिशन एरिया ऑप्शनला क्लिक करायचं आहे, म्हणजे कंपोजिशनला फिट होऊन जाईल. पुन्हा आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफरला क्लिक करून अशा प्रकारे ते इमेज वरती स्क्रोल करून घ्यायचं आहे. आणि आपलं जे काय व्हिडिओचा वरचा जी आपली शेवट आहे, म्हणजे तो काय आपल्या एंडची रेष आहे तिथपर्यंत आपल्याला अशा प्रकारे इथे क्लिप ही ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता की आपण इथे क्लिप ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला सिम्पली इमेजला क्लिक करून तुम्ही असं तुमचं अशा प्रकारे इथे इमेज ॲडजस्ट करू शकता. तर हे आता ॲडजस्ट केलेलं आहे. आता आपल्याला सिम्पली काय करायचं, यातून बॅक निघायचं आहे आणि आपला जो काय शेक इफेक्टचा प्रेसेट आहे तो सिम्पली आपल्याला इथे ओपन करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला सगळ्यात वरती एक PNGची लेअर बघायला मिळणार आहे. जेव्हा क्लिक करून सिम्पली आपल्याला लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून कॉपी लेअर इथे करून घ्यायचं आहे. सिम्पली तुम्ही बॅक निघून आपल्याला बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे. सुरुवातीला येऊन आपल्याला सिम्पली त्या लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून इथे ही लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा ॲरो चिन्हावरती क्लिक करून पुढच्या बीटला यायचं आहे आणि लेअरला सिलेक्ट करून याची लेंथ पण आपल्याला अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ते लेअर ही सेट होऊन जाईल. तर सिम्पली आपल्याला अशा प्रकारे बघायला मिळेल की लेअर सेट झालेलं आहे. आता आपल्याला पुन्हा बॅक निघून आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून घेतल्यानंतर आपली जी काय सगळ्यात पहिली खालची इमेजची लेअर आहे त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. तुम्ही हा इफेक्ट कॉपी होऊन जाईल. पुन्हा बॅक येऊन बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे आणि आपली जी काय आत्ता आपण सगळ्यात खाली इमेज ॲड केलेलं आहे, म्हणजे जे काय तुमचं इमेज ॲड केलेलं आहे त्या इमेजला सिलेक्ट करून सिम्पली इफेक्टला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला हा इफेक्ट पेस्ट झालेला दिसून येईल. आता आपल्याला ॲरोवरती क्लिक करून पुढच्या बीटला यायचं आहे, म्हणजे 14.04च्या बीटला येऊन प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन आता आपल्याला हेच इमेज पुन्हा एकदा ॲड करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे अशा प्रकारे इथे फुल स्क्रीनमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकतो की आपण इथे इमेज ॲडजस्ट करून घेणार आहे. नंतर आपण याची लेंथ जी काय आहे ती शेवटच्या बीटपर्यंत जायचं, म्हणजे 22.0 सेकंदाच्या बीटपर्यंत येऊन वाढवून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्या ॲरोवरती क्लिक करून 14.04 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला ॲरोवरती क्लिक करायचं आहे. आपण 17 सेकंदाच्या बीटला येऊन जाईल. इथं आपल्याला येऊन सिम्पली इथं इमेजच्या लेअरला क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनला क्लिक करून 2 पार्ट इमेजचे करून घ्यायचे आहेत. पुन्हा जो काय आपला पुढचा 19.20चा बीट आहे इथं येऊन सिम्पली पुन्हा एकदा स्प्लिट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला इमेजचे टोटल इथं 3 पार्ट करून घ्यायचे आहेत. आता काय करायचं, तुम्ही सिम्पली आपल्याला बॅक निघून आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. तर आपली जी काय 2 नंबरची इमेज लेअर आहे त्या लेअरला क्लिक करून सिम्पली इफेक्टला क्लिक करून इथून अशा प्रकारे आपल्याला इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला बीट मार्क ओपन करून आत्ता जे काय आपण 14.04च्या पुढे इथे इमेज ॲड केलेलं आहे या इमेजला आपल्याला सिम्पली हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे.
पुन्हा बॅक नेऊन आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून आपली जी काय आता 3 नंबरची लेअर आहे त्या 3 नंबरच्या लेअरला आपल्याला सिम्पली अशा प्रकारे ती येऊन जायचं आहे। नंतर इफेक्टला क्लिक करायचं आणि इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला तुम्ही बॅक निघायचं आहे। तर आता जो काय 17.0 सेकंदाचा आपला बीट आहे त्या बीटवरती येऊन त्याच्या पुढच्या आपल्याला या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट होऊन जाईल। पुन्हा बॅक येऊन आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून आपली जी काय सगळ्यात चौथी आणि शेवटची लेअर आहे त्या लेअरला क्लिक करून सिम्पली आपल्याला पुन्हा एकदा कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला बॅक निघून आपला काय 19.20 सेकंदाचा जो काय बीट आहे म्हणजे आपली जी काय इमेजचा शेवटचा पार्ट आहे ते आपल्याला शेवटच्या पार्टला इथं हा इफेक्ट सिम्पली अशा प्रकारे इथे पेस्ट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण सगळे इफेक्ट इथे पेस्ट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला 14.04 सेकंदाच्या बीटवरती येऊन प्लस चिन्हावरती करून मीडियामध्ये जायचं आहे। इथं आपल्याला एक स्पेशल आपलं वर्ड PNG मटेरियलच्या फाईलमध्ये बघायला मिळेल। ते सिम्पली ॲड करून घ्यायचं आणि याची लेंथ आपल्याला शेवटच्या बीटपर्यंत जाऊन वाढून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला अशा प्रकारे इथे हे PNG वरती ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर हे PNG ॲडजस्ट होऊन जाईल। आता आपल्याला प्लस चिन्हावर क्लिक करून टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। तर तुम्ही इथून तुमचा लोगो अशा प्रकारे कोणतंही तुमचं नाव जे काय असेल ते इथं अशा प्रकारे इथं ॲड करू शकता। तर आपण इथे इन्स्टा यूट्यूब SY क्रिएशन असं ॲड करणार आहे। तुम्ही तुमचं कोणतंही लोगो इथे ॲड करू शकता। नंतर आपल्याला काय करायचं आहे इथं फॉन्टच्या ऑप्शनला क्लिक करून रोबोट ब्लॅक म्हणून आपली इटॅलिक नावाची फॉन्ट असेल ती इथे मोरमध्ये जाऊन डाउनलोड करून घ्यायचं नंतर इथे अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे। सिम्पली कलरला क्लिक करून कलर इथं व्हाईट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथं व्हाईट कलर होऊन जाऊन ओके करून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला इथं अशा प्रकारे इथं साईजवरती क्लिक करून अशा प्रकारे 3 नंबरला क्लिक करून अशा प्रकारे 300 पर्यंत त्याची साईज काय आपल्याला करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला पुन्हा टेक्स्टला क्लिक करून अशा प्रकारे हे आपल्याला टेक्स्ट पूर्णपणे आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे। नंतर ओके करून आपल्याला जी साईज 300 पर्यंत अशा प्रकारे इथं करून घ्यायचं आहे। इथं आपण अशा प्रकारे 300 पर्यंत साईज ठेवून हा लोगो तुम्ही कोणताही कुठेही लोगो ॲड करू शकता। आपण हा लोगो इथे ॲडजस्ट करणार आहे आणि नंतर आपल्याला याची लेंथ शेवटच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। तर आजचा आपला व्हिडिओ इथं क्रिएट झालेला आहे। तर सिम्पली आपल्याला ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्टच्या बटनावरती क्लिक करायचं आहे म्हणजे आपला व्हिडिओ याच्यामध्ये गॅलरी सेव्ह होऊन जाईल। अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ क्रिएट झालेला आहे। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा।